बीडच्या केज नगरपंचायतीमध्ये 3,62,00,000 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय। यामध्ये 3,62,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचं प्राथमिक अहवालातून देखील समोर आलंय। पंतप्रधान आवास योजनेतून दिल्या जाणाऱ्या घरकुलामध्ये लाभधारकांना पैसे न देताच अधिकारी कर्मचाऱ्यांसह काही लोकांनी संगनमत करून ही रक्कम उचलल्याचं प्राथमिक अहवालातून स्पष्ट झालंय। या संदर्भातली एक तक्रार केजच्या या नगरपंचायत कार्यालयाकडे देण्यात आल्याच्या नंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते। चौकशी समितीने आता प्राथमिक अहवाल सादर केला असून या अहवालातून 3,62,00,000 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झालंय। या संदर्भातला अंतिम अहवाल आल्याच्या नंतर यामध्ये आणखी कोण कोण दोषी आहे हे देखील समोर येईल। मात्र हा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील दिला जाणार असल्याची माहिती आहे। या संदर्भातला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्याच्या नंतर यामध्ये फौजदारी स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल केले जाण्याची शक्यता आहे। मात्र अशा प्रकारे पंतप्रधान आवास योजनेची रक्कम मिळणारी ही लाभधारकांना न देता अधिकारी कर्मचाऱ्यांसह काही लोकांनी संगनमत करून मध्येच उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या संदर्भात आता कोणकोणते अधिकारी यामध्ये सहभागी होते आणि कोणकोणत्या अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।